मोठी ब्रेकिंग बातमी ती म्हणजे नितीश कुमारांकडून 3 मंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। रेल्वे कृषी वित्त खात्याची मागणी नितीश कुमारांकडून करण्यात आल्याची सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला माहिती मिळते। तर नितीश कुमारांकडून रेल्वे खात्याला प्राधान्य असल्याचं कळतंय। जेडीयू मधल्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। तर आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, नितीश कुमार यांच्याकडून 3 मंत्रिपदाची मागणी करण्यात आलेली आहे। त्यापैकी रेल्वे कृषी आणि वित्त खात्याची मागणी नितीश कुमार यांच्याकडून करण्यात येते आणि नितीश कुमारांकडून रेल्वे खात्याला प्राधान्य दिलं जातंय। तर नितीश कुमार यांना रेल्वे मंत्रालय हे प्राधान्याने हवे आहे। तर पक्षाला रेल्वेची गरज आहे, कारण नितीश कुमार याआधी रेल्वे मंत्री असून रेल्वे मंत्रालय हे एक विभाग जे थेट जनतेशी कनेक्टेड आहे, जनतेशी संबंधित आहे आणि या मंत्रालयाशी अधिकाधिक लोक जोडले जाऊ शकतात। आणि याच पार्श्वभूमीवर आता नितीश कुमारांकडून रेल्वे खात्याला प्राधान्य दिलं जातंय। तर वित्त कायद्यात बदल करून बिहारला विशेष दर्जा देऊन किंवा बिहारला विशेष पॅकेज देऊन बिहारचा झपाट्याने विकास करता येईल असं देखील वित्त मंत्रालय जेडीयूला हवंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नितीश कुमारांकडून 3 मंत्रिपदाची मागणी केली जाते। बरोबर आहे, नितीश कुमार यांच्याकडून 3 मंत्रिपदाची मागणी करण्यात येत आहे। ज्यामध्ये खास करून जर बघितलं तर जे 3 प्रमुख मंत्रालय आहे, ज्यामध्ये रेल्वे, कृषी आणि वित्त असे 3 मंत्रालय आहे। तिन्ही मंत्रालयांची मागणी करण्यात आहे। नितीश कुमार यांची मागणी करण्यामागे रेल्वेचं कामकाज यापूर्वी नितीश कुमार यांनी सांभाळलेलं आहे, ते एक अतिशय महत्वाची आहे। त्यानंतर बिहारला जर विशेष दर्जा द्यायचा असेल तर त्यावेळेस अर्थ मंत्रालय अत्यंत महत्वाचं काम करतं। त्यामुळे अर्थ मंत्रालयाच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे असं नितीश कुमारांना वाटतं। सोबतच आगामी बिहार विधानसभा निवडणुका जर घ्यायच्या असेल, त्यासाठी जर पाहायचं असेल तर कृषी मंत्रालय हे अत्यंत महत्त्वाचं मंत्रालय असणार आहे कृषींच्या योजनांसाठी। त्यामुळे या 3 मंत्रालयांची मागणी नितीश कुमार यांनी केलेली आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू आणि आता थेट